8 महिन्यांपासून पगार थकलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या कंपोस्ट वर्गीकरण करणाऱ्या कंत्राटी महिला कामगारांनी मनपा आयुक्त कक्षापुढे रात्रभर ठिय्या आंदोलन केलं. या कंत्राटी कामं करणाऱ्या महिलांना साधी PFची देखील सोय उपलब्ध नाही. अत्यंत वाईट स्थितीत काम करणाऱ्या महिलांचा कोणीही वाली नाही. विश्वेश हायड्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड नामक कंत्राटदारानं या प्रकरणी हात वर केले आहेत. तर मनपा निवेदन आणि मागण्यांची देखील दखल घेत नाही. आम्ही कुणाचा हक्क मागत नाही, आमचा अधिकार आम्हाला द्या, अशी विनवणी बैठ आंदोलन करत असलेल्या महिला कामगारांनी केली आहे. दरम्यान विरोधी पक्षातील नगरसेवकांनी गटनेतेपद आणि स्वीकृत सदस्य पदासाठी सुरू असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या हाणामारीतून वेळ मिळाल्यास प्रशासनानं या प्रश्नांकडे लक्ष द्यावं, अशी उपरोधिक मागणी केली आहे. माझे नाव छाया कातकर आहे. आम्ही कंपोस्ट डेपो येथे पन्न्याचे वर्गीकरण करतो आणि आमचा आता 8 महिने झाले पेमेंट झालेला नाही आहे. तरी आम्ही काल 11 वाजतापासून इथे आयुक्ताच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलेले आहोत. तर प्रशासन आमच्याकडे म्हणजे पेमेंटसाठी काही म्हणजे देत नाही आहे. तर जोपर्यंत आमचा पेमेंट होणार नाही 8 महिन्याचा, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आहोत. आमचा PF पण कटत नाही आणि इसाय पण कटत नाही आणि जो वेतन आहे तो पण आम्हाला मिळत नाही. तर प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे. जे काही आहे आमच्या सुविधा ज्या काही आहेत त्या मान्य कराव्या. तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आम्ही इथंच बसणार. जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसणार. आमचा इथं पहिले मे महिन्यात 5 तारखेला आंदोलन झाला होता. महापौर मॅडमना आयुक्त सरांनी आम्हाला लिहून दिले होते का तुमचे 7 दिवसानं पेमेंट होणार, असं आम्हाला लिखित दिले होते. आज 2 महिने होऊन गेले तरी आमचे 8 महिन्याचे पेमेंट यांनी हातात दिलेले आहे नाही. 2 दिवसांनी या, 4 दिवसांनी या, असे म्हणू आज 8 महिने होऊन गेले. आमचा वेतन तर मिळालाच नाही. वेतनच आम्हाला वेळेवर मिळत नाही तर हे सुविधा केव्हा देणार आम्हाला? तिथं एवढ्या गंदगीत आम्ही काम करतो, वास घाणत सर्व काम करून सुद्धा पण आम्हाला हे देत नाही. काऊन नाही देत? आमचा अधिकार आम्हाला काऊन नाही देत? आम्ही तर कोणाचा अधिकार मागत नाही, आमचा अधिकार आम्ही मागत आहोत. 8 महिन्याच्या पगारासाठी काल रात्रीपासून या आयुक्त साहेबांच्या कॅबिन समोर ठिय्या मांडून बसलेल्या उपाशी तापाशी रात्रभर इथं महिला या झोपल्या. या कचऱ्यामध्ये काम करणाऱ्या महिलांचे 8 महिन्याचे पगार थकीत आहे. तसेच नाली सफाईच्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शेकडो कर्मचाऱ्यांचे, पाणी पुरवठ्याच्या शेकडो कर्मचाऱ्यांचे 4-4, 6-6 महिन्याच्या ठिकाणी पगार थकीत आहे. आणि आमच्या महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडून आलेले नगरसेवक कोणी गटनेतेपदासाठी तर कोणी स्वीकृत सदस्यासाठी एकामेकावर मारामारी करतात, भांडणं करतात, संघर्ष करण्यापर्यंत वेळ आलेली आहे, करून राहिलेले आहे. यांच्यासाठी संघर्ष कोण करणार? आम्हाला लोकांनी निवडून दिलं. चंद्रपूर शहराच्या जनतेच्या पाण्याची समस्या, खड्ड्याची समस्या हे सगळं सोडून आम्ही वेगळ्याच गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत. आणि कामगारांना अशी उपासमारीची वेळ आलेली आहे. लोकांना अनेक समस्याचा सामना करावा लागते. ही अत्यंत क्लेशदायक घटना आहे. आणि मी एक नगरसेवक म्हणून संपूर्ण चंद्रपूर शहरातल्या जनतेची याच्यासाठी माफी मागतो. आणि प्रशासनाने, महापौर मॅडम आणि या प्रशासनाला, आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे की 8 महिन्याचा पगाराचा आजच्या आज यांनी निकाल लावावा. नाही लावलं तर संपूर्ण महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या वेतनासाठी, थकीत वेतनासाठी आम्ही या ठिकाणी जमिनीवर उतरून आता संघर्ष करणार. हा आमचा जनविकास सेनेकडून आयुक्त आणि मनपा प्रशासनाला या ठिकाणी इशारा आहे.